इकडे 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 रोज तुझी नाटकं बघतोय मी. इथं बस बस इथं. पी आता ती गरम पाणी पी. अक्काच्या अक्का पूर्ण तांबे प्यायचा. मी पितोय समोर ठेवला माझा समोर ठेवलाय. अक्काच्या अक्का पूर्ण पी. कशाला ते सगळा रोज सकाळी गरम पाणी पिल्याला चांगलं असतं. जोपर्यंत पूर्ण तांबे संपत नाही इथनं उठायचं नाही. समजलं समजलं. हे सगळा नाटकं करू नको. पटपट पी. हॅलो गाईज. सो आज माझी मॉर्निंग अशी ओरडा खाऊन झालेली आहे. सो मी तांबे भरून पाणी पिले त्यांच्या दबावामुळे पिलं. आणि ते मी पोहे बनवते त्याची मी तयारी करून ठेवली होती. पोहे भिजवून ठेवलेत. मिरची, कांदा, कोथिंबीर कापून ठेवलेले. त्यांचा व्यायाम वगैरे करून झाला ना की मग मी पोहे बनवते. मी येताना मुंबईवरून जे घरून येताना पीठ आणलं होतं ना ते थोडंच पीठ राहिले. आता जे पण होतं ते यूज केलं आणि आता पीठच नाही आहे म्हणून मग मी म्हणलं यांना की मी पोहे बनवते. सो आज ते जातील, थोडाफार बाजार असेल ते आणतील. कालच मी भाजीपाला वगैरे थोडासा घेऊन आली कारण तिथं बाजार लागला होता काल. तिथून भाजीपाला घेऊन आली आणि आता जे पण घरातलं काही सामान लागणार आहे थोडं थोडंच आणलं होतं म्हणजे 15-20 दिवस जायला असं. पण त्याच्या आधी संपले ते. सो आज ते घेऊन येतील सामान. त्यानंतर मग मी गहू वगैरे आणलं तर ते बारीक दळण करून ठेवेन. दळायला देईन बाजूला चक्की आहे सो तिथं दळायला देईन. त्यानंतर मग आमच्या नाश्त्याला आमची चपाती होईल. आता असंच आम्हाला रोज पोहे नाहीतर मग पाव बटर वगैरे खावं लागतं. व्यायाम झाला आहे. सो त्यांचा व्यायाम चालू आहे तोपर्यंत मी पोहे बनवते. आणि माझी बारकू अजून ह्यांची तर मॉर्निंगच नाही झाली, झोपलं तर. आणि इकडे ना खरंच खूप भारी वाटते थंडी गेल्यापासून. एकदम सकाळचं ते एवढं भारी वाटतं ना सकाळचं. काल पण पोहेच केले होते का? तू काल बाजारात गेले होते, तुला समजलं नाही गहू घ्यायचं? रात्रच बघायचं होतं. 2 दिवस झालं मला तू पोहेच बनवून देते. पोहे संडेला ठीक आहे ना, रोज रोज कोण पोहे खातात? हा 2 दिवस काय होते? 2 दिवस नाही काय होत, पण ते काही करून गहू आणायचे, दळण करायचे. आता मला काही भांडी पण काढायची जी पण लागली आहेत ना थोडीफार कमी येत आपल्याला ती भांडी काढ काढ चांगले घासून घे. सामान तुमचं होते का नाही? गरम गरम खूप असेल की बरं थंड झाल्यावर मला बोलतात. झालं, चाललोय आंघोळीला. लवकर या, थोडे व्हायच्यात खाऊन घे. झालं, चाललोय आंघोळीला. मी खाऊन घेईन. काय मतलब बाई तू? नवऱ्यासोबत तुला नाश्ता करूच वाटत नाही ना? वाटतो पण लवकर पण आवडलं पाहिजे. आता माझ्या अंगामध्ये किती उशीर झालं. मुंबईला आईसोबत नाश्ता करायची आणि इथं एकटीच करायला बघते. तुला नवऱ्यासोबत नाश्ताच नको तुला. गाईज आमच्या इथं ना खूप नेटवर्क प्रॉब्लेम चाललेले आहे. तुम्ही बोलत असाल की ब्लॉग येत नाही, व्हिडिओ वगैरे रेग्युलर पोस्ट होत नाही कारण इतका नेटवर्क इश्यू आहे ना. व्हिडिओ आम्ही जवळजवळ 3 दिवस झाले ब्लॉग पोस्ट करतोय पण तो पोस्टच होत नाहीये. 2 तास पेंडिंग, 3 तास पेंडिंग दाखवते आणि त्यानंतर मग कॅन्सल म्हणूनच सगळं ते लोडिंग वगैरे सगळं कॅन्सलच होतंय. 2 तास वेटिंग केलं तरी होत नाही आपलं. होत नाही. कधी कधी रात्रीचं आम्ही जागून हे करतोय, शेड्यूल वगैरे लावून ठेवतोय पण काहीच उपयोग होत नाही. ब्लॉग पोस्ट होत नाही, मोठे व्हिडिओ येत नाही जे बनवलेले ते पोस्ट होत नाही. त्यामुळे आम्हाला शूट पण करायला जरा 1-2 दिवस गॅपच पडतो. आणि आधी तर पहिला ब्लॉग पेंडिंग राहतोय, दुसऱ्या ब्लॉगला शूट करायला तर स्टोरेज पण कमी आहे. त्यामुळे असा प्रॉब्लेम होतोय. एका वेळेस एकच ब्लॉग फक्त मोबाईलमध्ये राहू शकतो. दुसरा स्टोरेज कमी असल्यामुळे शूट होत नाही. स्टोरेज असतं ना 2-3 ब्लॉग शूट केले असते, मग रेग्युलरली एक टाकला असता
पण तसं जमत नाही. म्हणून आमचा 2 ते 3 दिवसाला एक ब्लॉग येतो. डेली ब्लॉगिंग तर करायची आम्हाला, खूप इच्छा आहे डेली ब्लॉगिंग करायची, पण कारण नेटवर्क इश्यू आणि स्टोरेज प्रॉब्लेममुळे राहून जाते. सो गाइस, आरू उठलेली आणि आरूची मस्ती चालू झाली. तुला कशाला खुर्ची पाहिजे? नको, बाहेर नाही जायचं आपल्याला. काय तुम्हाला बोलायचं यार, एवढं मोठं घर सोडून तुम्ही इथं बाहेर बसला नाश्ता करायला. चांगलं वाटतं माहितीये का तिला झाडायला भरवायला. अरे पण घरात बसायचं, बाहेर कुठं? तुम्ही पण इथंच की बसलाय. पण मी काय नाश्ता करते का? मी असंच बसलोय ना. नाश्ता नाही करत तरी पण तिकडे भेटतं का बसायला? इथं भेटते ना बाहेर बसायला, मग आम्ही बसू. तुम्हाला अरे प्रॉब्लेम नाही. बाहेर लोक बघतात म्हणून तुम्हाला सांगतोय. हा ठीक आहे, जातो. जा लवकर चल. कशी दिसते व्हिडिओमध्ये? व्हिडिओमध्ये हिरोईन दिसते एकदम, काजल. काळी आहे का मी? मग काय लय गोरी आहे का? मग काय पण बोला, काळाला काळं बोललं की लय राग येतो. नाही, मला नाही लागेल. ते तुझ्या मनाचा मोठेपणा झाला. मी काळी नाही, किती काय बोला, मला काय फरक पडत नाही. आतल्यात माणसाला असं लागतं ना. नाही म्हणते, नाही ए काळे, नाही तर नाही. आता हसते तर थोड्या वेळ मला मारा उठशील तू. नाही पण एकदा म्हणलं काय काळे, ए काळे गप. काळ्या माणसाला राग येतो. हे थोड्या वेळापुरती नाटक आहे, कॅमेरा चालू आहे म्हणून. तर उठून मला मारायला उठशील. काळ्या माणसा काही गमी मी नाही, मला राग काय येणार? नाही काळीच आहे तू. नाही नाही. इकडे आल्यावर काळीच पडते, पण काय पण बोल. इकडे आल्यावर तू काळीच पडते गावाला. पडो काही असं, मी नाही काही, मला नाही लागेल. बघू ए काळे. नाही येत राग, तर मी बोलली ना, नाही लागेल. नाही लागेल. आलाय तुला राग? नाही तर आलाय 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 आलाय. नाही नाही येत मला राग. उंदराचा राग मांजराला. तसं काय नाही मला येत, आणि मी तुम्हाला काय बोलली. उंदराचा राग मांजराला. तुला मी सांगितलं इथलं गवत काप, का कापत? ती गवत खाते बघ. कधी कापणार तू गवत? मी नाही कापणार, तुम्हाला मी सांगितले. का? का नाही कापणार तू? आता तुझी पोरगी ती काढते, ते फुलं बिलं काढते त्या गवताची खाती. तुम्हाला कळलं पाहिजे ना. मला कळायला पाहिजे. आम्हाला केली की बेटी. साफसफाई कोणाचं काम आहे? माणसाचं काम आहे का बायकांचं काम आहे? घराचं सगळं साफ केलंय. माणसाचं काम आहे का बायकाचं काम आहे साफसफाई? मी घर सगळं साफ केलंय, हे तुमचंच काम आहे. मग हे घरातलंच आहे ना. घराच्या पुढचं अंगण हे घरातलंच पार्ट असतो. अंगण? अंगण एवढाच अंगण आहे, याच्या पुढचं नाही अंगण. ते पण अंगणला चिटकून आहे ना. पण फुलं नाही का अंगणामध्ये अशी उगतात? बाबा ती झाड आहे ना, त्या बिया खाली पडतात आणि अजून येतं. त्यापेक्षा तुम्ही एक बाहेरनं जा आणि सगळं काढून या. माझ्याकडे हँड ग्लोव्ज नाही ना, तर मी काढला. त्यापेक्षा तूच काढ ना. जा ना यार, काढ. काढ तूच काढ. सगळी काम मला सांगतो तुम्ही. पोहे पण मला बनवायला लावलं, पोहे खाल्लं तू. नाही मी खाताना नाही म्हणत, तू खा, नको मला काय. बायकोचं कर्तव्य आहे ते नवऱ्याला. आणि हे नवऱ्याचं कर्तव्य नाहीये का? काय चला ना वरती टेरेसवरती. रोज काय ग माझं काम टेरेसवर? ही राहत नाही, समजलं? म्हणून तुम्हाला घेऊन जाते आणि तुम्ही मला बोलचा तिला माझ्या पशीच ठेवून जा. रोजचं बघताय ना तुम्ही, मी गपचूप गेली की ती येते मागून, माहितीये का? त्यापेक्षा चला आपल्या सोबत माझ्या. चला, डोक्याला तापच झालं. चला चल बोलू, चल. जातो पुढे, आम्ही येतो. नाही आपण जा वरती वरती जा, जा वरती जा. तू पुढे जा, आम्ही येतो तुझ्या मागे. इथेच थांबते तू, वरती नाही येत. तुझी घडी थांबते. आता जी घडी तोंडावर बोट. बाय. टाटा. जा जा आता, जा जा, चालली. जा ना. जाणार पण नाही ती, माहितीये का? आपण पुढे गेल्याशिवाय ना नाही नाही बोलते. तुम्ही चला पहिल्या पुढं, नंतर मी पाठवून येणार. आता बघा, मी पुढे जाते. हां शबा, निघाली निघाली निघाली. घेते का फोटो? चला. टेरेस काय धुणार आहे? जरा उठायला उशीर होते, पाणी आल्याशिवाय नाही येणार. रोज ढकलते दिवस पुढं. एखादी उठले असते लवकर, सकाळ सकाळ पाणी येतं धुतलं असतं टेरेस. का रडते ती? तिला बघ पहिलं. काय झालं तिला? आरू एक लय वैताग देते. मग माझ्याकडे येणार नाही.
आणि मम्मीला वरती उचलून घे ती काम करते, कसं यायचं. आणि मी घ्यायचं तर माझ्याकडे येणार नाही. मला असं वाटतं ना हो कलर बिलर निघून जाते का, म्हणून उलटी बाजू करून टाकते. असं काय नसतं. जाता कशाने. उन्हा नाही ना त्या होतं आतली बाजू आहे का नाही, आता आपण सरळ करून टाकली ना ही सफेद सफेद होती ना आतली गरज राहते. ब्लँकेट वाला आलाय, घ्या ब्लँकेट. तुम्ही माझं ब्लँकेट घेतलं. एवढे ब्लँकेट आहे, तुला ब्लँकेट पाहिजे काय. तुमच्या हातची लय झालं, डाळ खाल्ली नाही, बनवा ना तुम्ही आज. डाळ बनवायला काय नाही, पण कढीपत्ता नाही, जिरं नाही, मला अशी डाळ बनवायला आवडत नाही. मी जाते ना दुकानात घेऊन येते, फक्त तुम्ही बनवा. तूच बनव ना, पटपट होते तुझी डाळ. आणि एक दिवस पण तुमच्या हातचं नको, काही आल्यापासून जा घेऊन ये, जा दुकानावर जा, घेऊन ये. जाते. हिला पण घेऊन जा सोबत. तोपर्यंत वगैरे सोडून ठेवणार का. हा ठेवतो. तर मी जाणार तिला घेऊन, पण मी काय करणार नाही. हिला घेऊन जा पहिले, आणि हिला काहीतरी खाऊ घेऊन दे. तुम्हाला खायची का, मी आणते ना खायला. भेळ आणली होती ती कुठे. ती सांगते भेळ घेऊन ये. आता ना आणले का. ठीक आहे, हा ना. तिचं आहे का काल बाजारात पण दिली. घेत नव्हता, तिथनं 2 वेळा गेलो. कुठून. त्या भेळीपासून. का घेत नव्हतं. भेळ घेत नव्हता. भेळ काय खायचं, सारखं भेळ भेळ नाही. आता तुम्हाला चव लागली ना, पटरा असलं मला आवडत, अजिबात नाही आवडत नाही. चव लागली की खायला लागतात लगेच, कळलं का. मला माहिती आहे ना, संपेपर्यंत मग चालू असतं. असं आहे का. शेवटी मी जेव्हा चिडली तेव्हा तुम्ही ती भेळ घेतली खायला. तुला पण खायची. कशी बसली भेळ खायला, भेळ खायला कशी बसली बघा. अरे बापरे, टेस्टी आहे. एवढीच आहे का. मला एक प्लेट घेऊन आण ना. एवढी मला झाली, तुला तेवढी बुद्धा मला जाणली. दादा मला माहिती आहे तुम्हाला चटक लागली खायची, संपेपर्यंत खाता. जेवण नाही बनवणार तू. बनव लवकर चल. खातो खाऊन झालं तुम्ही कोणा खातो. खातो मी भेळ खातो. हा अरे हे लय लवकर कामाला लागली का. हा अरे वा 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 वा. काल मी बाजारातून भेळ आणली. भेळ घेत नव्हतं, मला 3 वेळा तिथून गेलो भेळ घेत. भेळीच्या तिथून 3 वेळा गेलो, तरी पण तुम्ही भेळ घेतली नाही. शेवटी मी चिडले. सो गाईच आताच आमचा नाश्ता वगैरे झालाय. आता मी जेवणाची तयारी करते. आज माझं काम होतं काय की मला तिकडून भांडी काढायची होती जी लागणारी, पण आज ते व्हिडिओ वगैरे बनवायचं होतं. उठायला तिथं आल्यापासून एवढा उशीर होतोय ना की बाकीची सगळी कामं तशीच राहतात. मग कपडे, भांडी, लादी, दुपारचं जेवण ह्यामध्ये सगळा टाइम जातोय. आणि जेवण केलं की एवढी जी झोप येते की व्हिडिओ राहत नाही तेवढे. व्हिडिओ चालू आहेत, कंटिन्यू आहेत व्हिडिओ. पण माझी जी कामं असतात ना, म्हणजे भांडी वगैरे तिकडून काढायची होती मला आज. ती मसाल्याचे डबे हे थोडंसं ताटं काढायची होती. ते ताटं ही सगळी राहिलेले. तर नक्की उद्या मी नक्की ते काढेन आणि जे पण माझं काय पेंडिंग काम असेल ना ते करेन. इथं आल्यापासून मी एवढं ट्राय करते की माझं शेड्यूल नीट व्हावं, व्यवस्थित व्हावं, पण काय होतच नाही आहे. कारण लेट झोपतोय, सकाळी लेट उठतोय. आरू पण रात्रीची खूप त्रास देते, त्यामुळे जरा शेड्यूल आमचं विस्कटलेलंच आहे. तरी आम्ही लवकर नीटनेटकं करू. खायची सुरुवात झाली. घेताना नाही विचार करत, खाताना पण आमचं इटुकला पिटुकला खातोय. पिलू तुझे दात कुठे आहेत बघायचे बघ. रे देवा. बायको काय पालक करते का. मग काय तुमच्यामुळे सगळं झालं. काल चांगली मी भाजी निवडून ठेवत होते ना, निवडू दिली नाही. मला बोललं की ह्यातून सगळं सुकून जाईल काढलं तर. तुला माहित नाही का याच्यामध्ये सगळं जीवनसत्व असतं याच्यामध्ये. हे जर तोडलं असतं ना तर सगळा पाला सुकून गेला असता. हे करायचं काय होतंय का तेव्हा लगेच तर बनवणार होती ना मी. तू तोडलं नाहीस म्हणून ती भाजी आता फ्रेश आहे. काय बरोबर, पण आता करताना पहिले निवडा, मग शिजत टाका, नंतर का अशी 10 तास नाही लागत निवडायला, लगेच होतं. माहितीये का निवडायला काय 10 तास नाही लागत.
5 मिनिटाचे तर काम आहेत. आता मी भाजी निवडून ठेवली असते का नाही, लगेच कापली असते, शिजत टाकली असते, लगेच झाला असतं. तुमचं ऐकलं आता निवडावी लागते. झाले ना किती काय असं काय 2-3 तास नाही गेले तुझे, 5 ते 10 मिनिटं जास्त गेले असतील. तरी पण एवढे रडते. रडते का मी? डोळ्याला पाणी आहे का माझ्या? शांत आहे मी. कसली भाजी करू? चटणीवाली का मुगाची वाली? मूग डाळ. मुगाची डाळ. हॅलो गाईस, सो आमचं जेवण वगैरे झालं. पालकची भाजी केली होती आणि ऑमलेट बनवलं होतं. सो आमचं जेवण झालं आणि मी रात्रीची सगळी कामावर जेवायला असतो, पण एवढी भांडी पडतात. हे सगळं भरून भांडी घासली आणि किचन सगळा साफ केला, धुवून वगैरे काढला. सो असा किचन केला, सगळं झाडून पुसून वगैरे घेतलं. सो असं आहे किचन केला. आणि आता जर मी आरूला दूध पाजते ना रोज आरूला, सो मी दूध काढलं पेल्यामध्ये आणि ही तिची पावडर, हे पावडर मिक्स करून तिला पाजते मी, कारण शांत झोपते, नाही तर खूप त्रास देते ते. खरं तर आहे ना, असं किचन बघून एवढं भारी वाटतं ना, एकदम मनाला शांती वाटते. आणि हा पसारा मी असाच ठेवला असताना झोपली असते ना, त्या दिवशी असंच झालं. हा पसारा असाच ठेवला होता, म्हणजे जेवणाची भांडी वगैरे तशी ठेवली किचन गार्ड, तर अजिबात चांगली झोप आली नाही. सारखं असं वाटत होतं की कधी मी घासेन, कधी साफ करेन. हे बोललं राहू दे एक दिवस आणि काय होत नाही, पण ते सवय झालेली असते ना आपल्याला साफ करायचं, मगच ते चांगलं वाटलं. ते एक दिवस जरी राहिलं ना तरी सुद्धा असं अनकम्फर्टेबल वाटतं की ती कसं आहे घाण अशी ठेवायची आणि झोपायचं, तर मला पण आवडत नाही. त्यामुळे मी असंच रोज साफ करूनच ठेवते. आणि शेवटचं काम असतं ते आरूला दूध पाजायचं, त्यानंतर मग झोपायचं. सो गाईज, त्यासाठी एवढंच असा होता आमचा आजचा दिवस. सो भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.